नमस्कार. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात अशी माणसं बघता, की ज्यांना कशा ना कशाचं तरी वेड असतं. कुणाला प्रवासाचं वेड असतं, कुणाला वाचनाचं असतं, कुणाला डान्सचं असतं, कुणाला फिरण्याचं, भटकंती करण्याचं वेड असतं. आपल्यासोबत असंच वेड घेतलेली एक तरुणी आहे, जिचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली, स्वागत आहे तुझं युनिक फीचर्स. थँक यू. प्रणाली ही यवतमाळच्या वणी तालुक्यातील पुनवड गावची एक तरुणी आहे. तिनं सायकल प्रवासाला सुरुवात केली साधारणतः 6 वर्षांपूर्वी. तिनं जो प्रवास सुरू केला तो महाराष्ट्र दौरा होता. जवळपास 1.25 वर्ष तिनं महाराष्ट्र दौरा केला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात ती गेली होती. आणि हाच सायकल प्रवास तिनं मागच्या 6 वर्षात चालू ठेवला. 2-2.5 वर्ष झालं ती सायकल चालवते आणि या टप्प्यामध्ये तिनं भारतातली 17 राज्य कव्हर केली आहेत आणि या 17 राज्यांमध्ये तिनं 30,000 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये ती लाखभर लोकांना प्रत्यक्ष भेटलेली आहे. वेगवेगळ्या संस्थांना तिने भेटी दिलेल्या आहेत. मुलांशी संवाद साधलेला आहे. 500हून अधिक झाडं सुद्धा लावलेली आहेत. तर सायकलीच्या माध्यमातून पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी प्रणाली आज आपल्यासोबत आहे. आपण हा सगळा प्रवास तिचा आज जाणून घेणार आहोत. प्रणाली, तू सायकलीवरून प्रवास करायचं कसं ठरवलंस? काय प्रेरणा होती या प्रवासामागं? सायकल प्रवास माझा खरं तर हा ऍक्च्युली मी म्हणेल की खूप उत्सुकतेतून आणि वेगवेगळ्या प्रश्नांनी सुरू झालेला. असं काही ठरवून मी प्रवास करायचं ठरवलेलं नाही. पण आपल्या सर्वांना माहिती की कोविड काळ जेव्हा आलेला होता, तेव्हा सगळं काही थांबलेलं होतं. आणि त्या काळामध्ये मी पण थांबली आणि अस्वस्थ झाली. आणि अजून बरेच प्रश्न आले. तेव्हा मी BSWचं सोशल वर्क एज्युकेशन घेत होते आणि त्या काळात मला असं वाटलं की बाहेर बघावं. म्हणजे असं आतून खूप येत होतं, पण एनिवे निघता येत नव्हतं. आणि एक दिवस वाटलं की बस सायकल घ्यावं आणि निघावं. सो हा प्रवास एक एका खट्ट्याने नाही झाला की मी निघाले असं. वर्ध्याला गेली गावाहून आणि मग हळू तो प्रवास पुढे जात राहिला. सो प्रवास नक्कीच माझा कुठल्याही प्लॅन सोबत नव्हता. काय पुढे असेल, कुठे खाणार, कुठे राहणार असं काहीही मला माहिती नव्हतं. बस निघाले आणि लोकं भेटत गेले. तू म्हणतेस की हे काही प्लॅन नव्हतं. हां. हा जो पहिला प्रवास तुझा होता, खूप मोठा प्रवास म्हणता येईल. या प्रवासातले अनुभव काय होते? प्रवासातले अनुभव म्हणजे माझ्यासाठी आता जेव्हा मी मागे वळून बघते, तर तेव्हा माझ्यासाठी खूप चांगले आणि भारी आहेत. आणि असे बरेच वेगवेगळे पण अनुभव आहेत, ज्यामुळे शिकता आलं. एक तर ॲज अ वुमन म्हणून, एक महिला म्हणून जेव्हा मी बाहेर पडले, तेच घराचं जे उंबरठा म्हणतो ना, तोच ओलांडण्याचाच एक वेगळा संघर्ष होता. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर जे मला स्वतःचं स्वातंत्र्य जगता आलं आणि प्रत्येक ठिकाणावर गेल्यानंतर लोकं भरपूर प्रश्न विचारायचे आणि मला पण ती उत्सुकता वाढायला लागली, की आजूबाजूला काय घडतंय ते बघताना किंवा लोकं मला एकसारखे सलग प्रश्न विचारायचे, की एकटी का निघते? कशासाठी निघते? आणि ते अ, परत एक प्रश्न पण त्यात तयार व्हायचा, की बाईला असं सलग बघितलं जात नाही प्रवास करताना. ते होतं. पण मी खूप माणुसकी बघितली. म्हणजे लोकं रोज अनोळखी भेटायचे, की अनोळखी लोकं जेवायला देतंय, विचारतंय. रस्त्याने जात असताना कोणी नाहीये आजूबाजूला आणि कोणीतरी गाडीवर येतंय, मी सायकल चालवते आणि मला थांबवते. कारण मी सायकलला माझे काही असं बोर्ड वगैरे लावून निघाली होती. जरा मेसेज वगैरे होते. त्यामुळे त्यांनी थांबवायचे आणि विचारायचे, की "कुठे चाललंय? काय चाललंय?" आणि मध्येच विचारायचे, की "तुम्ही चाय घेणार का?" सो असे बरेच अनुभव आहे, जे 1-2 अनुभव थोडक्यात. महाराष्ट्रातला प्रवास केला आणि त्याच्यानंतर मी बाहेरचा पण प्रवास केलाय. सो महाराष्ट्रातलाच सांगते, की मी कोकणामध्ये प्रवास करत होते आणि माझा ॲक्सिडेंट झाला. तो अनुभव यासाठी, की मला खूप लागलेला, की तेव्हा कुणीतरी मला गाडीनी ठोकलं आणि मी पडले. हेल्मेट वगैरे, सेफ्टी वगैरे घालून सायकल चालवत होते आणि पुढे दुपारची वेळ होती आणि साधारण मला बराच प्रवास पुढे करायचा होता. लागलं मला आणि मी सायकल ढकलत पुढे गेले एका झाडाखाली, तिकडे जाऊन बसले. माझ्याकडे पाणी नव्हतं. मी एकच बॉटल घेऊन जायची आणि त्यातलं पाणी बऱ्यापैकी संपलं होतं तोंडावर घेऊन. पण एक परिचयाच्या माध्यमातून मला एक कॉन्टॅक्ट मिळाला खूप लांबून आणि ते 2 व्यक्ती त्या ज्या ताई होत्या, त्या पेशाने अशा नर्स होत्या आणि त्या गाडी घेऊन आलेल्या. माझी सायकल त्यात टाकली. काही किलोमीटर आम्ही गेलो. 2 दिवस त्यांनी माझी अ, अं, म्हणजे काळजी घेतली प्रॉपर. सो
असे बरेच अनुभव आहे. मी रस्त्याने एकदा गावाकडे जात होती आणि एक व्यक्ती आले सांगितल्याप्रमाणे, की ते गाडीवर होत्या आणि मी सायकलवर होती आणि मला त्या दिवशी प्रचंड भूक लागली होती. भयंकर भूक लागली होती आणि कुठे जायचं मला माहिती नव्हतं आणि पुढे एक गाव होता आणि त्यांनी फक्त मला मागून येऊन असं विचारलं, की "कुठे चालली आणि जेवलात का?" म्हणून. मी म्हटलं, "नाही, जेवण नाही झालं." तर मला ते तसेच सलग त्यांच्या गावी घेऊन चालले. "आमच्या गावाला चालणार का?" म्हणून. सो गावात गेले आणि त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं. तर गावातले आजूबाजूचे बरेच लोकं आले, लहान मुलं आले आणि बरा वेळ काढला आणि मग परत मी पुढे गेले. सो अशा गोष्टी आहेत. लोकांना जो प्रश्न पडायचा तो मलाही पडतोय, की एकटीनं तू निघालेली प्रवासाला, याची भीती वाटली नाही का, की काय होईल? आणि प्रवासात ज्या अडचणी यायच्या, सायकलचं चाक पंक्चर झालंय, अंधारातून प्रवास करावा लागतोय किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तू कसं त्या गोष्टींचा काय विचार केला होतास? की भीती वाटली तर काय करायचं? अडचणी आल्या तर काय करायचं? हां, म्हणजे भीती ॲक्चुअली ती होती. म्हणजे अंधुक भीती होती सुरुवातीला, की कारण आपण पाहतोय आजही म्हटलं तरी आपला समाज किंवा आज ज्या घटना घडते किंवा तेव्हा पण घडत होत्या. त्यामुळे एक ती सतत राहायची भीती, पण इतकी भीती नव्हती. हळू जेव्हा मी निघत गेले, तेव्हा लोकांशी बोलत गेले. मी खरं सांगायचं तर जेव्हा लहानपणापासून मी बघते, तर मी कुठेतरी एक घाबरट होती. बोलायची, पण मला वाटलं नव्हतं, की ती हिंमत किंवा तो माझ्यात कॉन्फिडन्स आहे. जेव्हा मी निघाले बाहेर, ते होत गेलं आणि बरेच असे प्रसंग आहे, की मला रात्री पण काही वेळ सायकल चालवायला लागली. मला राहण्याचं ठिकाण भेटलं नाही. कुठल्या मंदिरात किंवा आजूबाजूला लोकांना कन्व्हिन्स करून थांबावं लागलं. अ, म्हणजे असे मला रस्त्यात रात्रीचे प्राणी पण पाहायला भेटले किंवा भर दिवसाचे पण पाहायला भेटले. सो ती भीती होती, पण माहिती नाही ती आपसूक ती जात गेली. म्हणजे अनुभव येत गेले आणि मला वाटतं, की आपल्यात एक उत्सुकता असते, क्युरिओसिटी असते आणि ती जेव्हा क्युरिओसिटी कंटिन्युअस जेव्हा बाहेर येत राहते, तेव्हा तुमची भीती कुठेतरी गळून पडते. आणि दुसरं जसं आपला समाज मुलींसाठी पोर्ट्रेट केलेला आहे. मेनली जेव्हा भीतीचा प्रश्न येतो, तेव्हा 2 बाजूने येतो. एक मुलगी म्हणून येतं, की तुला कसं सेफ्टीविषयी तू विचार करते आणि दुसरा जो आहे तो अंधाराची जसं विचारलंस तू तसं बाकी. पण मला त्याची फार काही वाटत नव्हतं. होती तर ती भीती थोडी माणसांची. पण मला अनुभव खूप चांगले येत गेले आणि हळू मी शिकले, की लोकांना वाचायचं कसं. तर ते टॅकल करताना मला जाणवलं, की अं, फार काही अवघड नाहीये. तुझा पहिलाच प्रवास जवळपास 1.25 वर्ष चालला असं म्हणता येईल आणि तू महाराष्ट्र पालथा घातलास. अनेकांचं स्वप्न असतं, की ते फिरण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या जिल्हे पालथे घालतात किंवा त्यांना वेगवेगळे लोकेशन पाहायचे असतात. पण तू असा प्रवास चालू केला त्यानंतर हा इतका दीर्घकाळ चालेल का नाही हे तुलाही माहीत नव्हतं. पण तरीही तू महाराष्ट्र पूर्ण फिरलीस. तुला दिसलेला महाराष्ट्र कसा होता या प्रवासातला? मला दिसलेला महाराष्ट्र मी जेव्हा पाहते तेव्हा पहिल्यांदाच बाहेर पडले. त्यामुळे मी म्हणेल की खूप समृद्ध म्हणजे संस्कृती वाईज माणुसकीने भरलेला असा पाहायला भेटला आणि त्याच्या पलीकडे जाऊन अ, म्हणजे उद्ध्वस्त झालेला पण दिसला, की सगळीकडे कारण मी जेव्हा प्रवासाची सुरुवात केली तेव्हा त्याला काही प्रश्न होते. एक वैयक्तिक प्रश्न होते, माझ्या भविष्याविषयी होते आणि दुसरे पर्यावरणाविषयी होते किंवा मी शेतकरी कुटुंबातून येते आणि मी जवळून बघितलेत, की आई-वडील किंवा आमच्या आजूबाजूला शेतीचे प्रश्न कसे भेडसावत आहे आणि त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर किंवा आजूबाजूला कसा घडतोय. आणि त्यामुळे ते मला सगळं महाराष्ट्रभर फिरताना पाहायला मिळालं, की अ, शेतकरी काय प्रश्नांना म्हणजे बऱ्याच अशा गोष्टींना घेऊन संघर्ष करते. तापमानवाढीचा परिणाम थेट त्यांच्या शेतींवरती होतोय, आयुष्यावरती होतोय. आणि आपल्या ज्या नद्या आहेत, त्या सगळ्या नद्या सगळीकडेच प्रदूषित झालेल्या आहेत. फक्त महाराष्ट्रातलंच नाही, मी इतर पण बऱ्याच राज्यांमध्ये प्रवास केला, ते पण पाहायला मिळालं. सो ते आहे की एक माणुसकी म्हणत असताना कुठेतरी परत त्या गोष्टी हरवायलाही लागल्या. आपली संस्कृती बाजूला पडते. म्हणजे आपण जे आता मॉडर्न कल्चरमध्ये वावरायला लागलो, तर बऱ्याच फॅन्सी गोष्टी गावांकडे किंवा शहरांकडे व्हायला लागल्या. गावांचं काँक्रिटीकरण दिसायला लागलंय. म्हणजे
माझं आजही 150 वर्षाचं मातीचं घर आहे, पण आता कुठे दिसत नाही. त्याला पण वेगवेगळी कारणं आहेत. सो महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या पद्धतीने मला पाहायला मिळाला. तू महाराष्ट्रासोबत मागच्या ज्या काही यात्रा केलेल्या आहेत त्या देशभरातल्या आहेत. महाराष्ट्रातून तू दिल्ली, लडाखपर्यंतचा प्रवास केलाय आणि अलीकडेच तू केरळपासून नागपूरपर्यंतचाही प्रवास केलाय. त्या प्रवासातले अनुभव कसे होते? काय वेगळं पाहायला मिळालं तुला महाराष्ट्रापेक्षा? अनुभव त्या प्रवासातले जेव्हा मी महाराष्ट्र फिरत होते, तेव्हा मला एक प्रश्न लोकं कायम विचारायचे, की महाराष्ट्र खूप सेफ आहे. पण आत्ताच्या घडीला किती सेफ आहे आपण जेव्हा घटना पाहतोय, तेव्हा आपल्याला लक्षात येतं. तो प्रश्न यायचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून. मला ते एक चॅलेंज एक्सेप्ट करायचं होतं, की हां, बघूया आपण इतर स्टेटमध्ये जाऊन बघूया, की काय परिस्थिती आहे. आणि दुसरं अ, इतर स्टेट पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि कल्चर वाईज पण मला बघायचं होतं. सो मी एम-पी, यू-पी तिकडे लदाखपर्यंत प्रवास केला. फार वेगळा आहे. माझ्यासाठी लदाखचा प्रवास तर भयंकर अद्भुत आहे. म्हणजे इतकं हाय अल्टिट्यूड असते, तिथं तुम्हाला ऑक्सिजन पुरत नाही आणि त्या प्रवासामध्ये मला माहिती नव्हतं, की कुठल्या पद्धतीने तयारी करून गेलं पाहिजे. भरपूर वेळा मला सायकल ढकलत वर चढत जावं लागलं. पण तिकडे पण मी खूप काही प्लॅन करून गेलेले नाही. रँडमली लोकांकडे जायचं आणि दूर-दूर वस्त्या होत्या. म्हणजे बऱ्याच ठिकाणी, की जवळ गाव भेटत नव्हतं किंवा घर राहते. जसं आपण इकडे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र इकडे कुठे गेलं तरी आपल्याला शेतात घरं दिसतील, की आपण जातो आणि पाणी मागतो. तर तिकडे तसं नव्हतं. आणि अ, सो तो भाग आहे. दक्षिण भारतातून प्रवास करताना पण माझे बरेच वेगळे अनुभव आहे. एक भाषेचा आहे, की भाषा पूर्णपणे वेगळी होती. इकडे जेव्हा मी नॉर्थकडे प्रवास केला, तर हिंदी सगळीकडे चालून जायचं. इकडे इंग्लिश भाषेतून लोकांशी संवाद साधायचा. माझा तामिळनाडूचा किंवा इतर राज्यातला असा अनुभव आहे, की ग्रामीण भागातून मी प्रवास केलेला. तर माझ्याशी बॉडी लँग्वेज थ्रू बोलायचे. बऱ्याच वेळा त्यांना प्रश्न विचारायचे असायचे किंवा मला बोलायचं असायचं. पण ते भाषेमुळे कधी-कधी बोलता यायचं नाही. जिथे इंग्लिश जमली तिथे बोलता यायचं. सो तो फरक जाणवला. पण सच सगळीकडे मी क्युरिओसिटी बघितली. मी जेव्हा प्रवास करते, की लोकांना वाटतंय काहीतरी वेगळं कोणी करतंय आणि दुसरं अं, निसर्ग, त्या भागातला, त्या भागातली संस्कृती मला विशेषतः घरांचं कल्चर खूप आवडलं. प्रत्येक राज्यांमध्ये आपण जातो तेव्हा तिथलं फूड आणि तिथली घराची स्ट्रक्चर्स खूप वेगळी आहे. तिथल्या वेदर वाईज बनवल्या गेलेली आहेत. सो ते इंटरेस्टिंग होतं. तुझ्या सायकल प्रवासात तुला भरपूर माणसं भेटली. वेगवेगळ्या संस्था सुद्धा भेटल्या ज्या सामाजिक काम करतायत. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत तू सत्र घेतलीस. तर ह्या सगळ्या प्रवासात तू तर त्यांच्याशी इंटरॅक्शन करत होतीसच, पण त्यांच्याकडून तुला काही शिकायला मिळालं का? हे कसे अनुभव होते? नक्कीच. म्हणजे मला खूप महत्वाचं वाटायचं, की लोकांना ऐकता कसं यावं. म्हणजे हं. प्रवासात मी बोलण्यापेक्षा जास्त लोकं वेगवेगळ्या ठिकाणी काय करतायत हं. आणि मी म्हणेल, की प्रचंड शिकायला मिळालं. म्हणजे 4 भिंतीच्या आत पुस्तकापेक्षा जेव्हा हं. लोकं त्यांचे वैयक्तिक किंवा सामूहिक काही काम करतात त्याचे अनुभव शेअर करायचे, तर मला प्रचंड एक महत्वाचं म्हणजे गोष्ट ज्या संस्थांना किंवा काही भागांमध्ये व्हिजिट केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण जग बदलवू शकत नाही. हं. आणि आपण जे काम करतोय ते सगळ्या पातळीवर पण करू शकत हं. नाही. जे काही छोटं काम करतोय, आपण ज्या लोकॅलिटीमध्ये राहतोय, ते काम तिथं राहून, तिथल्या लोकल लोकांसोबत राहून ते काम खूप मोठं असतं हं. आणि त्याचा इम्पॅक्ट पण आपण बघू शकतो. म्हणजे ते एक लेन्स मिळाली शिकण्याची. दुसरी देण्याची वृत्ती. हं. जी देण्याची वृत्ती आहे त्या गोष्टी मला बघायला मिळाल्या, की आपल्याला दिसत नाही. काही-काही लोकं आहेत जे फेम झालेले दिसतात आपल्या हं. आजूबाजूला. पण मी असे ग्राउंडला लोकं बघितले, जी गावाकडे खूप चांगलं वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. आणि ती अजून पण अशा आपल्याला फेममध्ये दिसत नाही. पण त्यांची जी देण्याची वृत्ती आहे. आपण आज पर्यावरणाविषयी किंवा खूप मोठ्या गोष्टींविषयी बोलतो. पण मी अशा काही वृद्ध लोकांना भेटली, जे पूर्वीपासनं खूप ते खरे एन्व्हायर्नमेंटलिस्ट आपण म्हणू. हं. ते जतन करत आले आहेत. म्हणजे त्यांच्या घरची झाडं असेल, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. त्या गोष्टीकडे कसं बघायचं म्हणजे हं. ती एक आहे. शिकायला मिळालं आणि एक माणुसकी भाग तर आहे. तो सगळीकडे मला पाहता आला आणि
दुसरं शिकायला प्रश्न, परत माझे तर वैयक्तिक प्रश्न होते, पण आजूबाजूला लोक ज्या पद्धतीने त्यांच्यात दडलेले प्रश्न आहेत, त्या गोष्टी जेव्हा बाहेर येतात, शेअर करतायत, तर ते पण एक शिकण्याचा भाग म्हणून मी बघते. अ, मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की पर्यावरणाचे वेगवेगळे प्रश्न जगभरातच तयार होत आहेत. ते स्थानिक पातळीपासूनचे आहेत आणि ज्यावेळेस ह्या प्रश्नांकडे बघतो, त्यावेळेस तू जे बोलतेस की पर्यावरणपूरकता किंवा मिनिमलिस्ट जगणं, की कमी संसाधनांमध्ये सुद्धा माणूस जगू शकतो. पर्यावरण या विषयाकडे तू कसं बघतेस? तुझा सायकल प्रवास आणि पर्यावरण. पर्यावरण विषय हा खरं तर असा बघायला गेला तर व्यापक आहे. हं. आणि त्यात स्पेसमध्ये वी आर पार्ट ऑफ एन्व्हायर्नमेंट, म्हणजे आपण त्यातलाच भाग आहोत. मला असं वाटतं की मी 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या बघते, की आपल्याला साधारण असं सांगितलं असतं की अन्न, वस्त्र, निवारा हं. ह्या गोष्टी असतात. पण मी बघते की शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्न म्हणजे विषमुक्त अन्न. हं. आणि ती माणसाची महत्त्वाची गरज आहे. आणि ती पर्यावरणातून, आपल्या आजूबाजूच्या या निसर्गातून येतं. आणि सध्याच्या घडीला त्यातल्या तिन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. ना आपली शुद्ध हवा आहे, ना स्वच्छ पाणी हं. आपण आज पितोय, आपल्याला बॉटलीमधलं पाणी प्यावं लागतं ही अवस्था आहे. आणि ना पौष्टिक अन्न भेटतंय. आज सगळं काही भेसळमुक्त हं. आपण खातोय. आणि मला असं प्रश्नच पडतो, की आपण हा पर्यावरणातला भाग आहोत आणि इतकं काही पर्यावरण, निसर्ग आपल्याला समृद्ध आहे ना, तो हं. देतोय. मागत तर कधीच नाही. पण आपण सगळं ओरबडून लावलंय. हं. आणि याच्यामध्ये जी माणसाची नीड आहे, तीच फुलफिल नाही होत आहे. म्हणजे जगण्याचा प्रश्न तर हा एक आहेतच. सो माझी ती दृष्टी आहे, की पर्यावरण म्हणताना आपण त्यातला भाग समजून घेतला हं. पाहिजे. आणि एक पर्यावरणाचं संवर्धन वगैरे किंवा पर्यावरण वाचवणं हे आपण काही इतकं करू शकत नाही. ते निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीने आपलं करतो. पण आपल्या हातामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की आपण संवर्धन अशा पद्धतीने करू शकतो, की आपण काही गोष्टी मिनिमल वेनी हं. जाऊ शकतो. आपली गरज काय ती समजून घेऊ शकतो, की मला किती माझी नेसेसिटी आहे. हं. म्हणजे ह्या गोष्टी नीड आणि वॉन्ट. जसं मी प्रवासामध्ये मला समजून घेतलं, की माझ्या गरजा किती आहे. मी खूप कमी म्हणजे कमीत कमी गरजांमध्ये प्रवास करू शकते हे रिअलाईज झालं मला. आणि निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये पण तसंच आहे. पशु-पक्षी आपण जेव्हा बघतो ते खूप कमीत कमी गोष्टींमध्ये आपण बघतो. सो त्या लेन्सने मी बघते आणि म्हणजे आपण त्याच्यातला पार्ट आहोत. सो त्याचं समायोजन, एक्झिस्टन्स जे आहे, हं. ते बघून आपण जर वाटचाल केलो, तर आपण अ, पर्यावरणाचं संवर्धन नक्कीच करू आणि आपण त्याचा बीइंग पार्ट होऊन जगू शकू. तू एका बाजूला आग्रह करतेस, की सायकल प्रवास सुरू केला पाहिजे लोकांनी. आता जे काही जगभरात आपण बघतोय, की इलेक्ट्रिक गाड्यासुद्धा वाढत चाललेल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या अडचणी तर दिसतात, पण तरीसुद्धा लोकं गाड्या वापरायचं थांबत नाहीयेत. येस. अशा परिस्थितीत लोकांना परत सायकलकडे वळवणं किती चॅलेंजिंग वाटतं तुला? येस, तो नक्कीच चॅलेंज आहे. कारण आत्ताच्या ज्या जगामध्ये आपण रॅट रेस म्हणूया, जी हं. फेमस एक टर्म आहे, की पडतोय आपण. म्हणजे कशासाठी ते काय आहे ते त्यांचं त्यांचं लोकांना, बऱ्याच लोकांना कळतं, काहींना नाही कळत. पण अशा वेळी मला असं वाटतं, की चॅलेंज तो आहे, पण जर आपण त्याची परत नीड आणि नेसेसिटी हं. समजून घेतलं, तर आपण प्रयत्न करू शकतो. सध्याच्या घडीमध्ये फ्यूल क्रायसिस आहेत आणि परत वेळेच्या मागे ज्या पद्धतीने धावतोय. हं. आपलं जे कन्झ्युमरिझम वाढलंय आणि डे बाय डे मला हे पाहिजे, ते हं. पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फास्ट भागावंच लागणार आहे आणि फास्ट काय जाते, सायकल जात नाही, तुमची गाडी हं. जाते. आणि त्यामुळे लोकं त्याचा प्रेफरन्स जास्त करतात. मला वेळ वाचवायची आहे. मला तर असं वाटतं, की अर्धा वेळ लोकांचा जो आहे किंवा अर्धा जे काही आपण कमवतो इकॉनॉमिकल, मोस्ट ऑफ द आपला पैसा हा हॉस्पिटलमध्ये जातोय. म्हणजे वेळेच्या मागे धावतोय, गाडी घेऊन किंवा कार घेऊन. पण मोस्ट ऑफ द जे काही आहे ते आपण तिथे इन्व्हेस्ट हं. करतो. म्हणजे सर्वात म्हणजे जगात तर मला असं वाटतं, की भीती हं. लोकांच्या मनात, मला उद्या काहीतरी हं. हेल्थचं काय झालं, तर आपला पैसा तो परत इन्शुरन्स कंपनीकडे कसा आपण वळवतोय तो एक भाग आहे.
चॅलेंज तो आहे, पण मी प्रयत्न करते की ऍटलिस्ट आपण 10 किलोमीटरच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सायकलने प्रवास करू शकतो. पूर्वी लोक करायचेच ना. म्हणजे आता का नाही करू शकत? आता त्याला वेगळे कारण आहेत, ट्रॅफिक वाढले, बऱ्याच हो. गोष्टी आहेत. पण ते आपल्या मानसिकतेवर पण अवलंबून आहे. आता मी इथे सायकलने आली. मी पुण्यामध्ये काही दिवस झाले आहेत. डेली मी सायकलने प्रवास करते. आता ऊन पण आहे. सो पण इथे झाडांची छाव आहेत. अशा याच्यामध्ये इतकं तुम्हाला उन्हाचा अनुभव येत नाही. तुम्ही चालवू शकता. ती मानसिकता तयार करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत आपल्या गव्हर्नमेंटचा पण तसा सपोर्ट नाहीये. तो पण व्हायला पाहिजे. पण लोकांची पण डिमांड व्हायला पाहिजे, की आम्ही तयार आहोत या सगळ्या गोष्टींसाठी. सो तेव्हा आपण काही बदल बघू शकू. अगदी. सायकल आणि पर्यावरण हा मुद्दा तर तू मांडलाच. यासोबत तुझ्या प्रवासात तू महिला सक्षमीकरणाचा, त्यांनी स्वावलंबी होण्याचा मुद्दा सुद्धा पोटतिडकीनं मांडलास. अ, ह्याच्यातले 1-2 अनुभव काही सांगू शकशील का, की मुली, महिला काय बोलल्या तुझ्याशी तुझ्या प्रवासामध्ये आणि त्यांना तू कशी उत्तरं दिलीस? नक्कीच. म्हणजे प्रवासामध्ये माझा तो एक खूप अनुभव आहे आणि मला वाटतं, की ती एक अचीव्हमेंट पण आहे. कारण मी जेव्हा पुढे निघत गेली, तेव्हा मला खूप महिला भेटत गेल्या. पण आपल्याकडे कल्चर बघा ना, कसं आहे, की रस्त्यावर फार बाया दिसत नाही. म्हणजे पुरुष वर्ग जास्त दिसतो. आणि मी जेव्हा कुठल्या वेगळ्या राज्यातून प्रवास केला, मला जास्त तर रस्त्यामध्ये हे पुरुष म्हणजे माणसं भेटलेली आहेत. अ, म्हणजे बाया फार कमी भेटल्या. मी जेव्हा शहरात जाते किंवा मी त्यांच्या घरी जाते, तेव्हा त्यांची भेट थेट होते. सो मला एक जाणवलं, की त्यांना पण अॅम्बिशन्स आहेत. भरपूर महिलांना, मुलींना वाटतं, की आम्ही पण जावं, बाहेर निघावं. पण एनिवे आपला समाज कसा पॅट्रिआर्कल आहे, याच्यामध्ये बाहेर निघणं किती अवघड आहे, ते सर्वांना त्यांच्या लहानपणाच्या किंवा आजूबाजूच्या अनुभवातून येत होतं. सो अनुभव माझा असा आहे, की माझ्या प्रवासातून बऱ्याच महिलांनी सायकल चालवणं सुरू केलं. तो एक भाग आहे. सायकल नाही जरी चालवणं सुरू केलं, पण ॲट आम्ही कुठेतरी जाऊ शकतो हा विचार पुढे आलेला. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण आहे. ती मला साऊथ इंडियामध्ये 10 दिवसासाठी जॉइन झाली. बरं ती प्रोफेशनली कॉन्स्टेबल आहेत. पोलिसच्या डिपार्टमेंटमध्ये काम करते. पण फॅमिलीकडनं इतका सपोर्ट नाही, की तू बाहेर जावं किंवा निघावं. प्रवास करावा असं कायम वाटलं, पण ते एक बॉर्डर जी आहे, जी आपली फॅमिलीने दिलेली आहे, ती तोडून करणं हे खूप अवघड असतं. पण तिने हिम्मत केली माझा सलग प्रवास पाहून, की मी ॲटलीस्ट 10 दिवस तरी मी प्रयत्न करेल जाऊन. सो ते एक एक्झाम्पल आहे, की तिला तिचं स्वातंत्र्य जगता आलं. म्हणजे माझा प्रवास एक निमित्त आहे. सो असे बरेच अनुभव आहे आणि विशेषतः माझ्या प्रवासानंतर मी असं निरीक्षण ऑब्झर्व्ह केलं, की बऱ्याच सायकल ग्रुप आहे वेगवेगळ्या सिटीजमध्ये. महिलांचं प्रमाण हळू-हळू वाढायला लागलं आणि मी पण ते प्रमोट करत आले. जिथे-जिथे सिटीजमध्ये गेली मी सायकल ग्रुपला भेटायचे आणि मला जास्त पुरुष वर्गच दिसायचे. 1-2 किंवा 2-3 अशा महिला दिसायच्या आणि त्या पण परत थोड्या इलिट घरच्या असायच्या किंवा इतका थोडा काहीतरी त्यांना सपोर्ट भेटते. मला कायम वाटायचं, की महिलांचे ग्रुप का नाहीये सायकलचे किंवा असं का दिसत नाहीये. सो ते प्रयत्न करत आली, की जास्तीत जास्त परत तुम्ही जेव्हा मला पुरुषांचे ग्रुप दिसले, तर मी त्यांच्यासोबत डायलॉग करायचे, की तुमच्या मॅडमला पण घेऊन या किंवा त्यांना पण प्रोत्साहन करा सायकलिंगसाठी. सो तो पार्ट हळू-हळू वाढत आहेत आणि थोडा चेंज बघितलाय मी. या सायकल प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस काही असा उद्देश तुझ्या डोळ्यासमोर नव्हतं, परंतु मागच्या 5-6 वर्षात काहीतरी उद्देश मिळाले आणि म्हणूनच तू काहीतरी वेगळा इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सायकल चाक असं तू नाव दिलेलं तर काय डोक्यात आहे पुढं? या सायकल चाक नावाला घेऊन काय काम करण्याचं डोक्यात आहे? सायकल चाक म्हणजे चाक हे आपल्याला माहिती आहे, की हे एक निरंतर गतीचं एक प्रतीक आहे, की आपण ते कंटिन्युअस ॲक्शनमध्ये असतो. आणि मी जेव्हा चाक म्हणते, तर त्याच्यामध्ये एक आपली कॉन्शियस ॲक्शनकडे मी बघते, की आपण मी जे काही कृती करते, ती किती जागरूकतेनं करते आहे. म्हणजे त्याकडे माझा बघण्याचा कल आहे. आणि सायकल जेव्हा म्हणतो, तर सायकल हे फक्त नुसती ही जी मी चालवते,
ही सायकल नाहीये. हम्म. आपण एका नेचरचा पार्ट आहोत. त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या वेगवेगळ्या सायकल आहे. इव्हन आपल्या शरीराची पण एक सायकल आहे. जेव्हा कुठलीही सायकल डिस्टर्ब होते तेव्हा आपल्याला त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. सो त्या सगळ्या गोष्टींशी मी कनेक्ट करून याच्याकडे बघते. सो सायकल चाक इनिशिएटिव्ह डेव्हलप होण्यामागचं कारण की एवढ्या प्रवासातनं मला एक समजलं, लोकांना भेटले, अनेक लोक वेगवेगळ्या डोमेनमध्ये खूप काम करत आहेत. पण मला एक जाणवलं की खूप कमी लोक आपल्या जी जीवनशैली आहे हम्म. त्याच्याकडे बघतायत, की माझी जी जीवनशैली आहे उपभोगवादी झाली आहे, की खूप कन्झ्युमरिस्ट झाली आहे. त्याला एक मिनिमल वे दिला पाहिजे किंवा ते किती इंटरलिंक आहेत. आपण जे काही काम करतोय, मला ते खूप मिसिंग वाटलं. म्हणजे अनेक ठिकाणी गेल्यानंतर. आणि दुसरं, मी दिल्लीला शिकायला होते. आम्ही जिथे शिकायला होतो ते सोशल सेक्टर होतं आणि तिथे आम्ही सामाजिक विषयावरती बोलतोय, समाजाच्या प्रश्नांवरती बोलते. पण मी माझे जवळचे असे मित्र बघितले, आजूबाजूची लोक बघितली, की त्यांचं वेलबिंग खूप डिस्टर्ब आहे. आणि जेव्हा आपलं मानसिक म्हणजे स्वास्थ्य म्हणू आपण एक प्रकारे, ते जेव्हा एक डिस्टर्ब असते, तर तेव्हा आपण समाजाविषयी कसा विचार करतोय किंवा एखादा प्रॉब्लेम दिसतोय आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी समाधान करायचंय, ते नक्की कुठल्या लेन्समधनं येतं, त्याचा इंटेंट किती आहेत, आणि जेव्हा आपण ते सोल्युशन काढतोय ते खरंच नक्की योग्य दिशेने जातंय की ते कुठला तरी दुसरा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. म्हणजे मला या काही गोष्टी जाणीवा होत गेल्या. मला वाटतं की स्वतःचं जोपर्यंत वेलबिंग योग्य होत नाही किंवा ते डिस्टर्ब असेल, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्कीच नाही करू शकत. आपण उलट प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर ते एक जाणवलं की दिल्लीचं ट्रॅफिक आणि बाकी गोष्टी बघून मी हे सायकलने जे माझ्यामध्ये मला जे बेनिफिट दिली, की खूप फरक जाणवला. मी स्ट्रेस रिलीफ करते जेव्हा सायकल चालवते आणि सायकलने मला माझ्या गरजा समजून दिल्या. तर हेच मीडियम घेऊन कसं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, हा एक प्रकारे इनिशिएटिव्ह आहे. कोअर याचं आहे की आपण हा मीडियम थ्रू लोकांपर्यंत आपल्या गरजांविषयी चर्चा करूयात. याच्याविषयी आपल्याला कसं पाऊल उचलता येते. आपण कोणाला फोर्स करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये तिसरं की ही सायकल आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. मी आजपर्यंत प्रमोट करत आली, पण मला तितका चेंज दिसला नाही. मला जाणवलं की लोकांपर्यंत विदाउट फोर्सिंग देम टू मेक देम फ्रेंडली, की त्यांना आणखी कशा पद्धतीने याकडे बघायला हेल्प करून देता येतील. सो तो प्रयत्न आहे. सो सायकल चाक हे एक इनिशिएटिव्ह ॲज अ मूव्हमेंट म्हणून मी बघते, ॲज अ चळवळ म्हणून बघते, की लोक स्वतःहून याकडे यावं आणि हे पुढे घेऊन जात आहे. सध्या मी नागपूर बेस काम करायचं ठरवलं विदर्भामध्ये आणि हळूहळू ते पुढे कसं नेता येतील त्याचे प्रयत्न असतील. तू सविस्तर तर बोललीसच सायकल चाक विषयी. आपल्या दर्शकांना काय आवाहन करशील ह्या सायकल प्रवासातून तुला जे काही समजलं त्याविषयी? नक्की. सो मला एक असं वाटेल, की मी सर्वांना सांगेल, की प्रवास आयुष्यात केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही त्यांच्या पद्धतीने प्रवास करतात. पण प्रवास खूप काही शिकवतो आणि आपल्या मनामध्ये खूप बायसेस असतात सोसायटीविषयी, खूप अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी. जेव्हा आपण प्रवास करतो आणि लोकांना भेटतो ना, असे अनेक बायसेस आहेत जे गळून पडतात आणि ते बघण्यासाठी नक्की मोस्टली आपल्यासारख्या यंग जनरेशननी फिरायला पाहिजे. आय नो की आपण आता सध्या कुठल्या परिस्थितीतून जातोय. एक एज्युकेशनचं बर्डन असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण एक आपली प्रायोरिटी असली पाहिजे लाईफमध्ये काहीतरी ट्रॅव्हल केलं. गरजेचं नाही सायकलने करणं, पण तुम्ही जर सायकलने केलात तर मला असं वाटेल की सायकल तुम्हाला स्लो पाहायला शिकवते, झाडाकडे पाहायला शिकवते, आजूबाजूला पक्षी धावतोय ते पाहायला शिकवते, काय होतं, इव्हन मुंगी चालताना दिसते रस्त्यावर, कुठला तरी पक्षी मरून आहे ते दिसतंय. सो ते करावं. आणि दुसरं, आपल्या 5 किंवा 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ऍटलिस्ट स्वतःसाठी, म्हणजे मार्केटला जात असू किंवा शाळेला जातोय, ऑफिसला जातोय, आपण ती सवय लावू शकतो की सायकलने जावं. म्हणजे याचं बेनिफिट पर्यावरणाला जरा बाजूला ठेवा. आपण पर्यावरणाचा भाग आहोत, त्याचं बेनिफिट आपण जेव्हा सायकल चालवतो ते नक्कीच होणारच आहे. पण मोस्टली आपल्या हेल्थला होईल, की आपली हेल्थ चांगली असेल. मी सांगते की एवढ्या सगळ्या प्रवासातनं मी आजारी नाही पडली आणि मी तंदुरुस्त आहे. त्याचं कारण हे सायकलिंग आहे, की हळूहळू त्याचे बदल मला दिसून येत आहेत आणि
महत्वाचं मानसिक स्वास्थ्य, म्हणजे माझे विचार कायम पॉझिटिव्ह असतात आणि जे सायकलिंगचे बेनिफिट आहे. सो मी दर्शकांना एवढं सांगेल, की जितके जास्त प्रयत्न करता येतील, ॲटलीस्ट ती ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्या लाईफमध्ये उतरवता आलं, तर नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल. येस. निसर्ग, पर्यावरण आणि निरोगी जीवनशैली या 3 ज्या माणसाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या सायकल प्रवासानं कशा मिळवता येतील हे प्रणालीनं आपल्याला सांगितलं. एका शेतकरी कुटुंबातील आलेली मुलगी एवढा प्रवास करते आणि तिच्या जगण्यातून ती समजून घेते, की आजूबाजूचं जग कसं आहे. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या महत्त्वाच्या मुलाखतीसाठी धन्यवाद प्रणाली. आणि अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.